श्रद्धा आणि सबुरी ज्यांनी आपल्या सर्वांना दिली याच्या सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराजांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी केलं जात आहे। मान्यवरांना विनंती आहे आपण दीप प्रज्वलन देखील या ठिकाणी करायचं आहे। सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन होत आहे। Yes. कर्मचारी स्टाफ तसेच पत्रकार बंधू आपणास माहित आहे की साई आदर्श मल्टीस्टेटचे सर्वेसर्वा माननीय कपडे साहेबांनी इवल्याच्या रोपट्याचा आज लावलेल्या इवल्याच्या रोपट्याचा आज वटवृक्षात रूपांतर झालं। ते केवळ आणि केवळ तुम्ही दाखवलेल्या विश्वासामुळे साध्य झालं। त्याचाच एक साई आदर्श मल्टीस्टेट परिवार हा नेहमी सामाजिक क्रीडा धार्मिक क्षेत्रात आपले योगदान थोडं ना थोडं देत असतो। त्याचाच एक भाग म्हणून गेल्या 1 मार्च रोजी आपण आदिनाथ भारती सरांचे एक प्रेरणादायी व्याख्यान ठेवलं होतं। त्यानंतर 2 मार्चला आपण नेत्र तपासणी शिबिर आयोजित केलं होतं आणि त्या नेत्र शिबिरांच्या तपासणी करून आल्यानंतर तपासणी झालेल्या लोकांना आपण आज चष्मे वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तसेच आज जागतिक महिला दिन म्हणजे 8 मार्च या औचित्य साधून आमच्या कपडे साहेबांनी माझ्या म्हणण्यानुसार आपल्या परिसरातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान ठेवलेला आहे। त्यात सगळ्या माझ्या मैत्रिणीच आहेत। महिलांनी चूल आणि मूल एवढी संकल्पना न राबवता आपल्या प्रत्येक कार्यात आपला ठसा उमटवलाच पाहिजे। महिला ही इतकी सक्षम आहे की ती 2 घराचा उद्धार करू शकते, सासर आणि माहेर। त्याच्यात ती आपली जबाबदारी खूप चांगल्या प्रकारे पेलवते। प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री ही प्रथम क्रमांकावर आहे। या माझ्या मैत्रिणी पण आपापल्या क्षेत्रामध्ये खूप चांगला कर्तव्य त्यांनी पार पाडलेलं आहे। मी एवढंच म्हणू इच्छिते ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊचा शोभा झाला, ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला, ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळाली तो राजेचा श्याम झाला आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला। अशा प्रत्येक महान व्यक्तीच्या जीवनामध्ये स्त्री ही सिंहाचा वाटा आहे। म्हणून परत एकदा आपल्या सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आदर्श नागरिक पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन आबासाहेब वाळूज, पत्रकार सन्माननीय ज्येष्ठ पत्रकार रफिकभाई शेख, मिलाजी कुलकर्णी, श्रीकांतजी जाधव हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे। त्यांना देखील विनंती आहे की आपण पुढे येऊन या चष्मा वाटप करावं। अनिकेत तनपुरे यांना चष्मा वाटप सर्व पत्रकारांना विनंती आहे आपण पुढे येऊन या चष्म्याचं वाटप करायचं। श्रीकांत ये यानंतर आपण मान्यवरांच्या मनोगताकडे वळणार आहोत। या ठिकाणी मी प्रथमतः विनंती करीन सौ प्रीतीताई सगळ्यात प्रथम जागतिक महिला दिनाच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा।
आणि आज योग आला तर मग मी तो टाळायचा नाही असंच ठरवलं होतं. त्यांचा मेसेज फोन आला मला की मला तुम्हाला आज या कार्यक्रमाला यायचं. कोइन्सिडेंटली दरवर्षी आपण 8 मार्च एकत्र साजरा करतोच, तर मला आनंद आहे की तो साजरा आज आपण 10 तारखेला करतोय, तर इथे एकाच ठिकाणी 8 तारखेला पण आपण सगळे एकत्र आहोत. काल सहज विचार करत असताना जेव्हा संगीताताईंचा मला फोन आला, साई आदर्शच्या टीम तर्फे हा कार्यक्रम आयोजित केलाय. इथे साई पण आहेत आणि आदर्श पण आहेत. जे आदर्श हे जोडपं आहे. साईंची कृपा आहे, त्यामुळे कार्य उत्तम प्रकारे होणारच आहे. पण मी जे काय संगीताताईंना बघते, जसं दादा मगाशी म्हणाले, त्यांची ऑर्डर आली म्हणून हा कार्यक्रम पुढे महिला दिनाचा झाला. तर युजली महिला दिनाचा जो कार्यक्रम आपल्या गावात तरी खूप मोठा होतो. आता मला अशी ऑफर येते की महिला पुरुष दिन पण एकदा साजरा करूयात. आणि ही परिस्थिती ऍक्च्युली देवळालीच झालीच. म्हणजे आपला ज्या दिवशी कार्यक्रम असतो त्या दिवशी चूल संध्याकाळची बंदच असते ऑलमोस्ट. कार्यक्रमाचं स्वरूप बघता दरवेळेला तुमचे स्टेटस बघते किंवा कार्यक्रमाचं स्वरूप बघत असते. जसं म्हणतो ना की माणूस मोठा होतो ज्या वेळेला, तो फक्त स्वतःसाठी जेव्हा मोठा होतो ना, तो खरा मोठा होतच नाही. जसे हे दोघं करतायत ना की मोठे होत आहेत पण समाजाला बरोबर घेऊन, किंवा जे युज्युअल असतं की आपल्याला समाजाला काहीतरी देणं लागतं, ते सगळ्यांनाच असतं किंवा प्रत्येकाचीच ती जाणत असते असं नसतं. त्यामुळं ह्या दोघांनाही जसं मी कायम म्हणत असते की संसाराचं चाक असतं, गाडी असते, ती 2 चाकांवर चालते. एक चाक जर पंक्चर झालं तर पुढचं चाक चालू शकत नाही, गाडी जागेवर थांबवावी लागते. तर हे चाक फुल प्रेशर मध्ये दोन्ही चाकांचं मेंटेनन्स परफेक्ट झालेलं आहे आणि उत्तमरित्या चाललंय, असं तुम्हाला नाही वाटत का? वाटत असेल तर टाळ्या वाजून आपण हे करूया. आणि कुठलाही कार्यक्रम घेत असताना मी स्वतःवर पण सांगते, कुठलाही कार्यक्रम घेत असताना जोपर्यंत टीम वर्क नसते, कारण कसं असतं, पडदे के आगे तो बहुत दिखते हैं, पडदे के पीछे ज्यादा भागते. म्हणजे मी जे कार्यक्रम घेते त्याच्यावर पण म्हणते. त्यामुळे ही जी टीम आहे, पूर्ण टीम साई आदर्शची, ती नक्कीच पळतीये. इनपुट्स त्यांच्याकडनंही भरपूर येत आहेत. उत्तम कार्यक्रमाचं नियोजन दरवेळेला समाजाला, मगाशी ते जसं म्हणाले, समाजाला जे जास्तीत जास्त चांगलं देण्याचा जो प्रयत्न आहे, किंवा नवीन काय देता येईल. कारण की मी पण ज्या क्षेत्रात काम करते, मला माहितीये ज्या वेळेला आपल्याला काहीतरी चांगलं द्यायचं असतं तर ते खूप शोधावं लागतं, ते आपल्याला इझिली अवेलेबल होत नाही. त्यामुळे त्या पद्धतीचं दोघंही खूप उत्तम काम करताय. आणि जसं म्हणतो ना, संसारात कर्तृत्ववान पुरुषाच्या मागे किंवा यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, तसंच ह्या सगळ्या कर्तृत्ववान महिलांना मी नक्की विचारेन की तुमच्या मागे पुरुष आहे की नाही, आहे ना? त्यामुळे जागतिक महिला दिन जरी असेल तर त्यांचं इतकंच कौतुक, कारण की आज आपण जे काही कर्तृत्ववान आहोत, किंवा आज सुद्धा मी आज कार्यक्रमाला आले तर आज माझ्या घरच्यांचा काहीतरी सपोर्ट असल्याशिवाय मी हे करू शकत नाही. त्यामुळे जसं महिला दिन आहे तसंच सगळ्यांना शुभेच्छा. सगळ्यांमुळे किंवा सगळ्यांचे जे विचार आज सगळीकडे बदलले, त्याच्यामुळे आज आपण सगळ्या इथे खंबीरपणे न घाबरता आणि एका सिक्युअर्ड वातावरणात येऊ शकतो. त्यामुळे तुमचं लोकांचं जितकं कौतुक करेल तितकं कमीच आहे. उत्तम कार्यक्रम, छान नियोजन. दरवेळेला समाजाला म्हणजे जे तुम्ही हे करताय की समाजाला माझं देणं लागतं, ते प्रत्येकाने थोडाफार प्रमाणात, की मी जर 10,000 कमवते तर मी 100 रुपये तरी समाजाला थोडंसं दिलं पाहिजे, कारण की देणं लागतं. असा थोडासा विचार केला तर समाज बदलायला काही वेळ लागणार नाही. असा जागतिक महिला दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि स्वार्थापोटी 10 तारखेला सगळ्या महिलांची तिथे वाट बघू. या ठिकाणी उपस्थित आदरणीय मान्यवर सर्व व आपले साई आदर्शच्या कपाळे चेअरमन कपाळे संगीताताई कपाळे, उपस्थित सर्व त्यांचे साई आदर्श संस्थेचे कर्मचारी, आपले सर्व पत्रकार बंधू, उपस्थित ज्या आपल्या महिला त्यांचे सत्कार झाले त्यांचेही आभार. खरंच आपा वहिनी, तुम्ही जो
उपक्रम राबवता आणि तो खूप यशस्वीप्रमाणे पार पाडतात आणि तसंच आणि तुम्ही सर्वांना घेऊनच बरोबरीने असतात आणि अजून आमच्या आप्पांच्या शाखा महाराष्ट्रभर हो अशी मी साईचरणी प्रार्थना करते आणि तुम्ही सर्व महिलांना इथे बोलून त्यांचे सत्कार आमच्या हस्ते केले त्यामुळे मी तुमचे आभार मानते आणि सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम 8 मार्चच्या सर्व महिलांना शुभेच्छा. माननीय बाप्पा कपाळे त्यांच्या पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक चांगले उपक्रम राबवत असतात. महिला दिनाचे औचित्य लक्षात ठेवून त्यांनी हा उपक्रम घेतले आहे. समस्त महिलांचा हा सन्मानच आहे असे आम्ही मानतो. पराविया नारी रकुमाई समान मानणाऱ्या संत तुकारामांची ही भूमी आहे. परस्त्रीत माता बघणाऱ्या शिवबांची ही पवित्र भूमी आहे. या भूमी आणि अशा काळात हा आमचा होणारा सन्मान निश्चितच आम्हा सर्व महिलांना एक प्रकारची ऊर्जा देऊन जाईल. येथे नारी असतो पूज्यते रमते तत्र देवता. ज्या ठिकाणी नारीची पूजा होते तेथे देव देवता वास्तव्य करीत असतात. ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊचा शिरवा झाला आणि ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला. आपण हाती घेतलेल्या कामात परमेश्वर नक्कीच तुमची साथ देईल अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि माझे मनोगत संपवते. माध्यमातून अजय अतुल यांचा फोन त्या ठिकाणी त्याला आला आणि अजय अतुलच्या माध्यमातून तो सारेगमा झी मध्ये झी टीव्ही मध्ये त्या ठिकाणी गेला होता आणि विशेष म्हणजे त्याचे 2 पिक्चर मध्ये गाणे आहेत. आपल्या विनंती आहे त्यांच्या वडिलांना मी विनंती करतो त्यांनी पुढे पुढे गाणे म्हटलेले ते माहिती आपण या ठिकाणी देऊ. अजय अतुल पर्यंत पत्रकारांच्या नमस्ते. मी सर्वांचे मनापासून धन्यवाद करतो. मला काही त्या गोष्टी बंद येत नाही पण मी खरंच सर्व पत्रकारांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी जयेशचा व्हिडिओ हा अजय अतुल सरांपर्यंत पोहोचवला आणि तुमच्या व्हिडिओला एवढं यश मिळालंय की जयेशला त्या गाण्यासाठी 6 तारखेला चित्र गौरव याचा अवॉर्ड मिळाला. म्हणजे जयेशचा पहिला चित्रपट नागशे झाला, त्यानंतर नाग भाग 2 झाला, त्यानंतर जेरमी हा चित्रपट मध्ये जयेश आणि जावेद अली सरांनी गायलाय. त्याच्यानंतर जयेशने हिंदी चित्रपटासाठी पण गायलाय. तो चित्रपटाचं नाव उत्सव आहे. अतिशय Ganga Yamuna
quando me dá um cu. खरं तर या ठिकाणी अजून आठवड यांनी संगीतबद्ध केलेलं गाणं होतं आणि शाहीर साबळे यांच्यावर महाराष्ट्र शाहीर आंदोलन चित्रपट निघाला होता, त्यामधलं गाणं त्यांनी स्वतः गायलेलं आहे. खर तर असा आपला मुलगा बघितला तर आपलं ऊर घडून येतं. असंच ऊर त्याच्या वडिलांचं देखील घडून आलं असेल, आईचं देखील आलं असेल, त्यांचं देखील मी विशेष अभिनंदन या ठिकाणी करतो. यानंतर एक छोटासा उपस्थित असलेले सर्व मान्यवर, उपस्थित माझे बंधू आणि भगिनी, आज सर्व महिलांना, सर्व मैत्रिणी महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. तर महिला आज 8 मार्च महिला दिन, दिन मधला दरची वेळाची पहिली ती दुसरी हो, आजच्यासाठी पहिली आणि 364 दिवसांसाठी दुसरी. मी असं का म्हणते तर आज जरी आपण हे चेहरे बघतोय, हसतमुख चेहरे बघतोय, पण याची उलट परिस्थिती समाजात आहे आज. कारण इट इज अ मॅन्स वर्ल्ड आणि इट इज अ ग्लोबल ट्रूथ. किती काही झालं ना तरी पुरुष प्रधान संस्कृती आहे हे आपल्याला नाकारता येत नाही. नो डाऊट वी हॅव डन लॉट ऑफ चेंज, लॉट ऑफ प्रोग्रेस, खूप प्रगती केली आपण, पण म्हणावी तेवढी नाही. अजून आपली ओल्ड चेंजिंग ऑफ मुवमेंट म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये आहोत, प्रगती होती आहे, पूर्ण झाली नाही. आज समाजात बघतो आपण किती दिन दुबळ्या काय म्हणतो, तर खूप अन्याय, अत्याचार, बलात्कार अजूनही चालू आहेत आणि संख्या वाढती आहे, कमी होत नाही. अजूनही संख्या वाढती आहे, कमी होत नाही. आम्ही आपल्याला पेपरमध्ये आपण पत्रकारांच्या माध्यमातून बघतो, पण आम्ही रोज कोर्टात बघतो. आणि अलीकडे आपल्या तालुक्यामध्ये ताचरे साहेब जाधव, श्रीकांत जाधव सगळ्यांना माहिती आहे, ते पेपरला बातमी देतात की 363, 366 म्हणजे महिला, अल्पवयीन महिला पळवून नेल्या जातात. ही आपल्या तालुक्यामध्ये खूप मोठी न्यूज आता खूप मुली
तर या जबाबदार हे मुलं मुली हे नाही, तर आपणही तितकेच जबाबदार आहोत. आपण जबाबदार पालक, आपण आपली जबाबदारी आपल्याला जाणवत नाही की आपणही मुलांना, जर मुलगा असेल तर जसं मासाहेब जिजाऊ यांनी शिल्पांना जे संस्कार दिले होते, परस्त्रीचा आदर करायचा, परस्त्रीचा अपमान करायचा नाही, आदर करायचा, हे आपण आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे. आजकाल मुलांमध्ये असं फॅड आहे की फक्त मिशा वाढवायच्या, शिवाजी महाराजांचे टोक करायचे, चंद्रकोर लावायची म्हणजे शिवाजी महाराज होत नाही. तर त्यांचे संस्कार काय होते ते आपण अंगीकारले पाहिजे, ते बाळगले पाहिजे. आणि मुलींच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर आपण सर्व पालक, महिला यांनी मुलीकडे लक्ष दिलं पाहिजे की आपली मुलगी कुठे जाते, शाळेत किती वाजता जाते, ट्युशनला किती वाजता जाते, तिच्या मैत्रिणी कोण आहेत, ती कोणाशी बोलते, व्हॉट्सअपवर कुणाबरोबर चॅटिंग करते, हे पण आपण बघितलं पाहिजे. असं जर आपण सर्वांनी केलं तर नक्कीच ह्या गोष्टीला आळा बसेल. आणखी सांगायचं की आता कायदे आहेत महिलांच्या बाजूने कायदे आहेत, म्हणून महिला त्याचा वापरच करतात असं होत नाही, त्याचा मिसयूज, गैरवापरही अनेक प्रकारे होतो. शिवाय जर एखाद्याने डोळा फोडला म्हणून आपण त्याचा डोळा फोडला तर सगळं जग आंधळ होईल. तर पुरुषांनी आपल्याला त्रास दिला म्हणून आपण त्यांना त्रास द्यायचा, तर याला काही अर्थ नाही ना. मग सगळं जग आंधळ होईल, सगळ्यांनी एकमेकांना त्रास देणं असं सुरू होईल ना. तर महिलांनी सुद्धा जर खरंच अत्याचार होत असेल तर तुमच्यासाठी न्यायालयाचे दरवाजे नेहमी खुले आहेत. 498 डोमेस्टिक व्हायलन्स, अनेक प्रकारचे केसेस महिला करू शकतात, त्या तुम्हाला करता येईल. पण जेव्हा खरंच गरज असेल तर, कारण आजकाल असं झालंय घटस्फोट मिळणं खूप इझी झालंय, खूप सोपं झालंय. घटस्फोट ही अंतिम स्टेज आहे वादाची. जर भांडण झाले तर अंतिम पर्याय म्हणून हा घटस्फोट बघितला पाहिजे, याच्याकडे बघितलं पाहिजे. पण आजकाल तसं होत नाही. पहिली स्टेज म्हणजे कोर्ट, पहिली स्टेज म्हणजे घटस्फोट असंच बघितलं जातं. पण त्याच्यामध्ये आपले इतर नातेवाईक, मध्यस्थ, मान्यवर व्यक्ती हे मिडिएशन घडून आणतात, त्याद्वारे सुद्धा हे परत संसार करू शकतात. त्याच्याकडे कोणी बघतच नाही आजकाल, पहिल्यांदाच लगेच कोर्टातच येतात. तर आपल्या महिला भगिनीला विनंती की आपणही आपल्या मुलीवर संस्कार कसे करावे, की जसं इकडचं घर माझं होतं माहेरचं, तसे सासरचं घरही माझंच आहे. तिथली सासू ही माझ्या आईसारखीच आहे, किंवा दीर, नणंद, भाई हे सुद्धा माझेच आहेत. त्यांनाही आपल्या कुटुंबातील व्यक्ती म्हणूनच बघायचं. जर आपल्या भावावर कोणी असं 498 डोमेस्टिक व्हायलन्सची केस केलं तर आपल्याला कसं वाटेल, आणि नणंद म्हणून आपलं नाव पहिलं टाकलं त्याच्यामध्ये तर आपल्याला कसं वाटेल, हा देखील विचार महिलांनी केला पाहिजे. तर नक्कीच ह्या न्यायालयातील हे जे फॅमिली मॅटर्स आहेत ते कमी होतील. आणखी मला बाई पण भारी देवा कुणी सगळ्यांनी बघितलं असेल ना, सर्वांनी जर आपला इगो ऍटिट्यूड सोडून सर्वांनी असं एकत्र आलं तर नक्कीच आजचा दिवसही बाई पण भारी देवा आणि 362 दिवसही बाई पण भारी होईल. यांचे आभार विशेष मानते की त्यांनी आम्हा सर्वांना एकत्र आणलं. काहींचा 8 मार्चचा प्रोग्राम असतो, आज मिस केला होता तो प्रोग्राम, 10 मार्चला होता, पण आज कपाळेंनी तो कार्यक्रम ठेवला, त्याच्यामुळे ती कसर भरून आलेली आहे. कपाळे आपल्याचे खूप खूप आभार की त्यांनी सर्व कर्तृत्ववान महिलांना एकत्र आणलं आणि आमचा सत्कार घडवला. धन्यवाद. सन्माननीय विकासजी आत्रे यांना की आपण या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त कराव्या. सन्माननीय व्यासपीठ, आजच्या महिला दिन आणि वृत्तपत्राचे वाटप कार्यक्रमासाठी व्यासपीठावर विराजमान असलेले आमचे मार्गदर्शक साधवरचे संपादक आनंद पाटील सर, त्यानंतर साई आदर्श पतसंस्थेच्या चेअरमन संगीताताई कपाळे, माजी नगराध्यक्षा ज्योतिताई चिटोवर, सामाजिक कार्यकर्त्या ज्योतिताई कदम, ज्या महिलांना पुरस्कृत केले गेलं अशा सर्व माता भगिनी, हॉलमध्ये उपस्थित सर्व वडील आहे, त्याचबरोबर साई आदर्शवर प्रेम करणारे सर्व आपला मित्रपरिवार आसन या संस्थेचे कर्मचारी, संचालक मंडळ, सर्वांचं स्वागत करतो. खरं तर खूप भाषणं झाली, परंतु एक भूमिका मांडायला मी खरं तरी उभा आहे. मला असं वाटतं साईबाबा आज हयात आहेत असं आपण म्हणतो. शिर्डीमध्ये जी काही मोठी प्रमाणात आज गर्दी आहे ती पाहिल्यानंतर कुठेतरी प्रचिती येते की संतांच्या रूपाने बाबा अस्तित्वात आहे. मला वाटतं बाबाची तर कुठे असतील तिथे बाबा खूप आनंदी झाले असतील. खरं तर शिवाजी आप्पा म्हणजे साई सेवक, आणि साई सेवकांच्या दरबारात साक्षात साईनाथांचं पूजन झालं
आधी बाबांना आमंत्रण देण्यात आलं, बाबा आले, त्यानंतर साईच्या दरबारात हा काही समाजात चांगलं काम करणाऱ्या घटकांचा गौरव झाला, माता भगिनींचा गौरव झाला. तर मला असं वाटतं साईनाथ जिथं कुठं असतील तिथं अत्यंत आनंदी झाली असतील. इतकं सुंदर काम कपाळी दाम्पत्य करते, त्यामुळे मला असं वाटतं जोरदार टाळ्या आप्पा आणि वहिनीसाठी द्यायला पाहिजे. आप्पा तुमच्या कामाच्या बाबतीत अनेक बातम्या छापल्या. अनंत पाटील सरांची आमची चर्चा झाली होती. तो संस्थेचा लेखा जो 11व्या वर्धापन दिनानिमित्त आमच्या समोर मांडला गेला, तो सगळा पाहिला आणि तो सगळा 11 वर्षाचा प्रवास कार्यक्रम सुरू असताना आमच्या नजरेसमोर तरुण आला. म्हणजे संस्थेच्या उद्घाटनाच्या बातमी छापल्यापासून आम्ही साक्षीदार आहे. आता इथं सगळे पत्रकार बसले. पत्रकारांचं इतकं प्रेम कुठल्या संस्थाच्या त्याच्या वाटेल येत नाही आप्पा, परंतु तुम्ही फार भाग्यवान आहे. विलास भाऊ इथं, धरपेक्ष गणेश सगळेच इतके तुमच्यावर भरभरून प्रेम करतात. ते प्रेम करण्याचा उद्देश हाच आहे की जे काही समाजात प्रत्येक माणूस स्वतःचा प्रपंच करत असतो, परंतु समाजाचा प्रपंच करण्यासाठी फार थोडी माणसं झडतात. त्यापैकी आपला एक आहेत. म्हणून आपण इतक्या सर्व लोकांचं प्रेम मिळतं. आपणचं सर्व काम हे सगळे टीम वर्क आहे. ताईंनी सांगितलं तर हे काही एका रात्रीत होत नाही. माणसं जोडावी लागतात, माणसांना सांभाळावं लागतं, स्वतःबरोबर माणसांनाही मोठं करावं लागतं. आप्पा आत्ता व्यासपीठावर बसले, म्हणजे आमची तर नव्हती का आप्पा आमच्या शेजारी बसली, पण आप्पा त्या मुलीच्या जसं लग्न असतं आप्पा सगळी ती धावपळ आणि मग पाहिल्यानंतर संस्था का मोठी झाली, स्वतः काढून घ्यावं लागतं. तर ती काढून घेण्याची वृत्त आप्पांच्याकडे होती. आणि हिंदीमध्ये एक फार सुंदर वाक्य आहे की मी अकेला चल रहा था लोग आते गए और कारवा बनता चला गया. हा कारवा आप्पा तुम्ही दिलेल्या निस्वार्थ वृत्तीमुळे जमला आहे. खरोखर आनंदाची गोष्ट आहे. पाटील सरांना आम्ही दररोज पत्रकार म्हणून बसले. वकील मॅडमनी खूप सुंदर सांगितलं समाजाचं वास्तव. आम्ही समाजात जे वास्तव आहे, दुःख आहे, वेदना आहे, ती प्रथमतः आमच्यावर येऊन आढळते. माध्यम असतील, न्याय व्यवस्था असेल, पोलीस असेल, पोलीस प्रशासन, ते पाहिल्यानंतर जो समाजातला अंधार आहे त्याची तीव्रता आहे. त्यामुळे इतकं स्पष्ट होतं की कुठल्याही माध्यमात संवेदनशीलपणे काम करणारा माणूस रात्री पाटील सरांना माहिती शांत झोपू शकत नाही. इतकी समाजाची वाईट परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये समाजाचं जे काही भलं होऊ शकतं किंवा आम्ही सुद्धा समाजाविषयी जे काही आशावादी आहोत, समाजासाठी धडपडणारी लोक माध्यमातली, त्या सगळ्यांना कडून जर प्रेरणा मिळत असेल तर ते ठिकाण म्हणजे साई आदर्शचा हॉल आहे. कारण या हॉलमध्ये जी काही सकारात्मकता गेल्या 1 तासापासून पेरली गेली, सकारात्मकतेचं पूजन झालं, त्यापासून प्रेरणा घेऊन खरं तर आम्हाला सुद्धा काम करायला आता आज बळ मिळालं आहे. आपण खरं तर तुमच्या मुख्य कार्यक्रमासाठीच मी येणार होतो, परंतु मी नागपूरला काही कामानिमित्त असतं त्यावेळेस येता आलं नाही. आवर्जून आपण सांगितलं आल्यावर मला तुमच्या कुठल्या कार्यक्रमाला सांगितलं, पुढचा कार्यक्रम लगेच होता. आपण सांगितला. कार्यक्रम पत्रिकेवर नजर मारल्यानंतर पाटील सर आनंद ह्या गोष्टीचा वाटला. मला अंतोन चकून आठवला विषय लेखक की त्याचं एक फार सुंदर वाक्य आहे. तो असं म्हणतो की ज्या राष्ट्रामध्ये बालक, महिला आणि वयोवृद्धांचा सन्मान होतो ते राष्ट्र खऱ्या अर्थाने उभं राहतं. या हॉलमध्ये गेल्या 1 तासापासून जयेशला आपण ऐकलं, त्याचा सन्मान पाहिला, जयेशचं कौतुक झालं, माता भगिनीचा गौरव झाला, वयोवृद्धांना चष्मा वाटप झाला. शिवाजी आप्पांसारखे असे हजारो शिवाजी आप्पा तयार झाले तर हा भारत उभा राहायला वेळ लागणार नाही. महिला दिनाच्या निमित्ताने आवर्जून महिला बोलल्या. महिलांविषयीचं जे काही प्रगतीचं चित्र आहे ते पण मांडले गेलं. महिलांच्या अधोगतीची, अन्यायाची दुसरी बाजू पण मांडली गेली. 2 गोष्टी मला इथं आवर्जून आज महिला दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलाविषयी वाटतात. सूत्रसंचालन गणेश विडीने फार सुंदर केलं. त्यांनी देवीचा उल्लेख केला, नवदुर्गांचा उल्लेख केला. मॅडमने सांगितलं 365 दिवसापैकी आजचा दिवस वाजा गेला 364 दिवस काय महिलांची अवस्था असते समाजात. तर मला असं वाटतं मॅडम अजून त्याचे नवरात्रीचे 9 दिवस वजा करू, हा 1 दिवस करू, आणि 355 दिवस. मला सांगा भारतीय संस्कृती इतकी मोठी आहे, तिचे एवढे गुडवे गायले जातात. 9 दिवस ज्या महिलेला दुर्गा म्हणून पुजलं जातं, 9 दिवस या महिलेला माता भगिनी देवीचा दर्जा दिला जातो, आणि ते नवरात्रीचे आपण 9 दिवस संपले की त्यानंतर जे समाजाचं वास्तव आहे ते वकील मॅडमनी खूप चांगलं सांगितलं. अशा पद्धतीने जर स्त्रीचं स्त्रीवर अन्याय, अत्याचार आणि ह्या सगळ्या गोष्टी घडणार असतील, 355 दिवस उरलेले, तर मग हा 1 दिवसाचा गोड कौतुक सोहळा करण्याला काय असेल असा माझा प्रश्न आहे. पुरुष म्हणून महिला सबलीकरणाच्या गप्पा मारल्या जातात. खरोखर महिला सबलीकरण झाला होतं आता, म्हणजे खूप कौतुक होतं की महिला वेगवेगळ्या क्षेत्रात खूप चांगलं काम करतात. किती बायकांची काम करणाऱ्या, नोकरी करणाऱ्या बायकांची एटीएम त्यांच्याकडे विचारावर त्यांना, हे जर एटीएम त्यांच्याकडे नसती तर त्यांना खरंच महिला सबलीकरण, त्यांना स्त्रीला स्वतंत्र
अर्धी दुनिया त्यांची आपण म्हणतो, मग अर्धी दुनिया त्यांची, अर्धा संसार तुम्ही द्यायला तयार नाही त्यांना, अर्धा जो हक्काचा सन्मान आहे तो द्यायला तयार नाही. तो जर देणार नसतं तर फक्त महिला सबलीकरण आणि महिला दिनानिमित्त त्यांचा गौरव करून हे संपणार नाही. आणि अजून एक सर्वात महत्वाची गोष्ट आहे जिची मला प्रचंड चिड आहे, मी अनेक व्यासपीठावरती भूमिका मांडत असतो. मला सांगा, स्त्रीविषयी इतकं सुंदर आपल्या माता, आई, भगिनी कविता झाल्या, निबंध झाले, पुस्तकं झाली, चित्रपट आले, सगळं झालं, इतकं सगळं गोड कौतुक होतं स्त्रीचं, आणि सगळ्या अपशब्द, सगळे शिव्या स्त्रियांना मध्ये घेऊनच का? हे अत्यंत चुकीचं आहे ना. म्हणजे तुम्ही आईचा सन्मान करता एकीकडं आणि महिला दिनाला एवढा मोठा गौरव करता, आणि दोन माणसांमध्ये जेव्हा भांडणं होतात त्यावेळेस आईला मध्ये आणलं जातं, बहिणीला मध्ये आणलं जातं. किती चुकीचं आहे हे, कुठंतरी थांबलं पाहिजे ना. पुरुषांचा सन्मान करा, ताई पुरुष दिन साजरा करा, पण हे पुरुषांकडून शब्द घ्या. दोन माणसांमध्ये भांडणं असेल ना, तुझ्या बापांमध्ये आई नको आणू, तर पुरुष दिन साजरा करा. नाही, त्याच्या ठीक आहे, हे ऍड करा. मला हेच म्हणायचं की ही सगळी या निमित्ताने आपण कुठेतरी पुढच्या पिढ्यांना घडवण्यासाठी आपण तो संस्कार त्यांच्या उपजांना आहोत का जाणीवपूर्वक, तो सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. आणि जे समाजाविषयी जे काही आता सध्या सुरू आहे वास्तव, त्या सगळ्याचं उत्तर सगळ्यात महत्वाचं काय आहे का, स्त्री आणि पुरुष खरं तर परमेश्वराचा प्रसाद आहे, परंतु पुरुष आणि स्त्री असं जर कम्पेअर केलं तर जसा जन्म देण्याची देणगी स्त्रीला निसर्गाने दिली आहे, तसे बालकांना घडवण्याचा जो काही संस्काराचा भाग आहे तो कण भरतो आहे ना. आम्ही आमची जबाबदारी नाकारत नाही पुरुष म्हणून, पण कण भरून आहे ना स्त्रीला जास्त दिलेला आहे. मला असं वाटतं की जे मॅडमने आता मांडलं, आपण मुलींचं पळून जाण्याचं प्रमाण असेल किंवा जे समाजामध्ये जे काही सगळं चुकीचं चाललंय, त्या सगळ्याचं उत्तर फक्त तुमच्यापाशी. लक्षात घ्या, म्हणजे आई कुठल्याही कितीही स्त्री सक्षम झाली, वेगवेगळ्या भूमिकेत जगली, पण जसं ते बाई पण भारी आहे तसं आई पण सुद्धा भारी आहे. लक्षात घ्या. आणि ते आई पण जर प्रत्येक स्त्रीने प्रामाणिकपणे पार पाडलं तर मला असं वाटतं कुठलीही सामाजिक समस्या निर्माण होणार नाही. त्यामुळे मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी माझ्या माता भगिनींना माझी विनंती आहे, तुम्ही खरंच लक्ष द्या. खूप समाजाचं वाटोळ होते, ते वाटोळीचं उत्तर संस्कारात आहे, तर ते संस्कार आपण करावे. पुरुष म्हणून आम्ही तुम्हाला साथ देऊ आणि त्या माध्यमातून एक चांगला समाज निर्मितीसाठी आपण पुढे जाऊ. वयोवृद्धांसाठी आता तुम्ही खूप चांगलं काम करताय. 2च दिवसापूर्वी एक बातमी प्रसिद्ध झाली होती. आता सध्या 2 वेळेचा अन्न मिळवण्यासाठी भारतातले जे हायकोर्ट आहेत सगळे, त्या हायकोर्ट मध्ये 7 लाख खटले असे आहेत की बाप मुलाविरुद्ध भांडतोय की मला फक्त 2 वेळेचं जेवण दे, अशी परिस्थिती आहे. म्हणजे खालचे जे मॅडम कोर्ट आहे त्याची आकडेवारी नाही, 7 लाख फक्त हायकोर्टाची आकडेवारी. अशा परिस्थितीमध्ये आपण सारखा एक व्यक्ती वयोवृद्धांना आधार देण्यासाठी, त्यांना एक नवी दृष्टी देण्यासाठी धडपडतोय, काम करतोय. तर आपण खरोखरच साई आदर्शाचा नावाप्रमाणे खूप आदर्श घ्यावा असं काम, आणि साईबाबांना जे अपेक्षित आहे असं काम आपण करत आहात. मला आज आपण बोलवलं, पुरस्कृत केलं आणि खूप चांगली एनर्जी मिळाली, चांगल्या लोकांच्या सहवासात येता आलं. तर आपण तुमचे मनापासून आभार. साई आदर्श सर्व टीमचे आदर्श. जाता जाता एकच हिंदी कवीचे एक वाक्य आहे महिलांसाठी, नारी तुझ पर संसार गर्विता. असं काम पिढ्यानपिढ्या आपण करत आलेलं आहात. हेच आम्हाला सर्व समाजाला गर्व वाटावं असं काम आपण करावं. आम्ही तुमचे भाऊ म्हणून तुम्हाला साथ देऊ या शुभेच्छा. धन्यवाद. अतिशय सुंदर विचार कंटाळलेले असतात. आता या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय प्रीतीताई, सन्माननीय संगीताताई, सन्माननीय ज्योतिताई, आमचे मित्र विकासजी, आबासाहेब वाळून, दीपकजी, जयेश आहेत, अविनाशजी, साधे, डॉक्टर कराड, प्रकाश सोनी, वेदांत कुठे आहे, सर्व सन्माननीय ताईमाई अक्का, सर्वांना आधी हार्दिक शुभेच्छा. नाही, आपलं काम तसं फारच दुप्पट म्हणजे दुटप्पे असतं. वकील मॅडमने आपल्याला आठवण करून दिली काही गोष्टींची. आता विकासजी बोलले, त्यांनी आईची आठवण केली, पण आमचं पुरुष प्रधान संस्कृती काही गप्प बसत नाही. गणेश रावांनी येऊन लगेच पुढचं तर हे एवढं सोपं नसतं. कपाळाप्पांनी त्याच्या भाषणामध्ये उल्लेख केला, म्हणजे खरं तर या सर्व कार्यक्रमाचं सूत्रधार ते आहेत, त्यामुळे त्यांचं नाव मी घेतलं नाही का असं
होणार नाही, कारण तेच पुढे भाषणात आहे. त्यांनी उल्लेख केला 100 कोटी 8 वर्षात आणि 150 कोटी 10 वर्षात हेही त्यांच्याकडे आल्यात. माणूस गोड आहे, पण आर्थिक व्यवहाराला तसा कडवट आहे आणि आर्थिक व्यवहार करायचा असेल तर असा कडवट माणूस लागतो. फार असं गोड बोलून किंवा गोड करून गुलसटपणे आर्थिक व्यवहार चांगले होत नसतात. अन्यथा संस्था फसते, व्यवहार फसतात आणि नुकसान समाजाचं होतं. तर त्यांनी 10-12%, 12 ते 13% त्यांची हेलीवाढ आणि एकूणच संस्थेची वाढ झाली. माझ्या अपेक्षा असतील की आता 10 वर्ष पूर्ण झाली आहेत, 11 वर्ष पूर्ण होतील आता, तर त्यांची पुढची वाढ 15%च्या वर व्हावी त्या शुभेच्छा त्यांनाही व्यक्त करतो. अनेक मुद्दे इथे चर्चेत आले. खरं तर तुम्ही कंटाळला आहात, तुम्हाला चष्मे दिले गेले. अपेक्षा एवढी होती की त्या चष्म्यातून सगळं स्वच्छ दिसावं, ट्रान्सपरन्सी असावी, पारदर्शकता असावी. पण आपला समाज जरा भ्रामक आहे. चष्मा लावला तरी सगळं स्पष्टपणे लख्खपणे दिसेलच असं काही नाही. प्रीतीताईंनी उल्लेख केला की महिला दिन जेव्हा होतो तेव्हा चुला त्या दिवशी संध्याकाळी त्यांचा बंद असतो. अपेक्षा अशी असेल की किमान त्या दिवशी तरी सन्माननीय पुरुष मंडळींनी ती चुला पेटवावा, असा दिवस आपल्याकडे उगवावा. अशा प्रकारे आजच्या या महिला दिनानिमित्त खरं म्हणजे माझ्याकडे आभार आहे. मी बरकटलो होतो, क्षमा मागतो सर्वांची, भावनिक होऊन थोडंसं बोललो, क्षमा मागतो. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे सारोमतचे संपादक माननीय अनंत पाटील हे आपणच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचा मी आभार मानतो. त्याचप्रमाणे दैनिक पुण्यनगरीचे गणेश विगेंचे वृत्त संपादक अंतरे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचाही मी आभार मानतो. आमच्या देवळाली गावच्या आमच्या सर्वांच्या दबंग सुनबाई प्रीतीताई कदम यांचाही मी सह्यादर्शीच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे माजी नगराध्यक्ष दीक्षा ज्योतिताई त्रिभुवन यांचाही आभार मानतो. आप्पा म्हणाले की ज्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम उभा राहिला. तुम्ही ऑब्झर्वेशन केलं का आज आप्पाची आंध्रे साहेबांनी ऑब्झर्वेशन केलं. तुम्ही ताई सगळ्यांनी आज आप्पाची अवस्था काय होती पाहिली. आप्पा म्हणजे प्रत्येकाला हजारो कार्यक्रम होता, शेकडो कार्यक्रम होता, आप्पा एकदम ठामपणे असतात. पण आज महिला दिनाच्या कार्यक्रमात आप्पाची सुरखी सारखी. शेवटी संगीताईला म्हणावं लागलं तुम्ही इथं माझी शेजारी बसा. इतकं सुंदर नियोजन ताईच्या संकल्पनेत झालं त्या संगीताताई कपाळ्यांची. आणि खरंच गंभीर पुरुषामध्ये जशी स्त्री असते स्त्री मागे पुरुषही असावा लागतो. स्त्री विना पुरुषाला किंमत नाही, पुरुषामुळे स्त्रीला किंमत नाही. संगीताताईच्या खरं म्हणजे येतो की एका राशीची आपण म्हणतो एका राशीचं माणसं कधी जमत नाही, यांचं मात्र छान जमतंय. शुभेच्छा. कुंभ राशीचं एकदम छान जमतंय, आनंद आहे. कारण मी त्यांचेही कपाळे साहेबांची आभार मानतो. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला, ज्यांना आजच्या कर्तृत्ववान महिला म्हणून ज्यांचा सन्मान झाला त्यांनाही मी शुभेच्छा देतो. या महिला दिनाच्या कार्यक्रमानिमित्त 10 तारखेला प्रीतीताईंचा जो कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमात आपण सहभागी व्हावं असं आपल्याला आवाहन करतो. ज्यांना चष्मे मिळालेले आहेत त्यांनी या ठिकाणी चष्मे घेऊन जावे. साई आदर्श मल्टीस्टेटची अशीच उत्कर्ष दिवसेंदिवस व्हावा आणि त्या माध्यमातून आपण जी समाजाची नाळ जोडलेली आहे, सामाजिक बांधिलकी जपलेली आहे, तीही कायम अशी पुन्हा भविष्यात चालू राहावं. आणि आता जाताना आपल्याला सर्वांना हिंदू धर्माच्या पवित्र अशा महाशिवरात्रीच्या मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत.